MST-CETच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण 2024 विचारलेल्या डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि इन्व्हर्स फंक्शन ओके याच्यातले काही क्वेश्चन पाहणार आहेत. म्हणजे फक्त आर्टिकल कोणतं कंपोजिट फंक्शनचे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले होते. या लेक्चरमध्ये आपण फक्त 2024 इन्व्हर्स फंक्शनवर जेवढे विचारलेले तेवढेच क्वेश्चन पाहू. ओके याच्यानंतर मग राहिलेले क्वेश्चन्स म्हणजेच लॉगॅरिथमिक इम्प्लिसिट त्याच्यानंतर पॅरामेट्रिक फंक्शन आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके तर आता इन्व्हर्स फंक्शनचे क्वेश्चन पाहताना आपण इथं एक्सप्लेन करून सॉल्व करायला होतं म्हणून आपल्या इथं थोडासा टाईम लागेल. पण जेव्हा तुम्ही सॉल्व करणार तेव्हा थोडासा कमी टाईम लागते कारण ते तुम्ही फक्त ॲन्सर काढणार आहेत. इथे एक्सप्लेन करते वेळेस एखाद्या वेळेस थोडासा टाईम लागतो. मग आपल्याला फक्त एक्सप्लेन काय कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम शॉर्टमध्ये सॉल्व करता येते. बऱ्याचशा स्टेप लिहायची गरज नसते. काही कॅल्क्युलेशन आपण तोंडी करतो तेही लिहायची गरज नाही. पण इथं आपण एक्सप्लेन करतो वेळेस प्रत्येक स्टेप लिहिणार आहेत त्याच्यामुळे थोडासा टाईम जास्त लागतो आहे. पण तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करतो वेळेस एवढा टाईम लागत नाही. एखाद्या क्वेश्चनला इथं समजा 4-5 मिनिट लागत असली तर तुम्हाला सॉल्व करायला जास्तीत जास्त अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट लागेल. म्हणजे काही प्रॉब्लेमचे कॅल्क्युलेशन तोंडी करता येतात. प्रॉब्लेम पाहिला कीच सोल्युशन लिहिता येते. ओके आता इन्व्हर्स फंक्शनचे प्रॉब्लेम पाहताना आपल्याला काय करायचे तर प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर इन्व्हर्स फंक्शनचे कन्सेप्ट्स म्हणजे इन्व्हर्स फंक्शनचे डेफिनेशन. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले पूर्ण जे 11वीला झालेत ते आपल्याला कोणताही फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. मग हे सगळे कन्सेप्ट जर क्लिअर असले कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा प्रॉब्लेम पाहिल्या जर ते सुचलं तर ते आपल्याला लगेच सॉल्व करता येतात प्रॉब्लेम. आणि हे कसे प्रॅक्टिसनंच सॉल्व होणार. म्हणजे या एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपण दुसरा एखादा फॉर्म्युला यूज केला तर तेच लॉजिक आपल्याला तिसऱ्या प्रॉब्लेमसाठी यूज करता येते. म्हणजे आपल्याला एकदा प्रॅक्टिस केली की आपल्याला काय करता येते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे याचं लॉजिक डेव्हलप होते. फॉर्म्युला कुठे यूज करायचा कधी यूज करायचा हे याचे कन्सेप्ट क्लिअर होतात. ओके आता आपण 1 बाय 1 एक प्रॉब्लेम पाहू. हिअर फर्स्ट क्वेश्चन इफ y इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ tan x देन dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 1. म्हणजे सिम्पली इथं डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि लास्टला ॲन्सर ॲट x इज इक्वल टू 1. मग तुम्हाला फंक्शन काय दिलेले हिअर इट इज फंक्शन y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन इन्व्हर्स. म्हणजे सरळ आपल्याला सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय हिअर आपल्याला सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह इट इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू इट इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. पण इथं काय दिलेले सेक ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स म्हणजे कंपोजिट फॉर्ममध्ये म्हणजे एक्सच्या जागेवर काय इथं दिलेले टॅन इन्व्हर्स. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स इंटू टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स. आणि एक्सच्या जागेवर टॅन इन्व्हर्स असल्यामुळे पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि लास्टला फक्त एक्सच्या जागेवर काय ठेवायचे 1. ओके आता हेच आपण लिहून पाहू. हिअर आता इथे फंक्शन काय दिलेले y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन इन्व्हर्स सेक ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स. आता याला डेरिव्हेटिव्ह काढू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जेव्हा तुम्ही सॉल्व करता एक्झाममध्ये सॉल्व करायचे तेव्हा हे असं लिहित बसायची गरज नाही. याचाही टाईम तुमचा वाचणार आहे. हिअर डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे. हिअर वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. आता इथं आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा यूज करणार सेक एक्सचा. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय हिअर सेक एक्स इंटू टॅन एक्स. हा झाला तुमचा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण इथं सेक एक्स नाही टॅन इन्व्हर्स आहे म्हणजे सेक ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स इंटू टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स. आणि एक्सच्या जागा जे काही फंक्शन आहे त्याचा परत मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितो मी इथं 1/1 + x². हा डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे टॅन इन्व्हर्सचा. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स. इथे ती स्टेप लिहिली नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिला नाव. मग आता इथं काय सेक ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स इंटू आता इथं प्रॉपर्टी व्यवस्थित पहा टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स म्हणजेच काय एक्स आणि इंटू इट इज 1/1 + x². ओके नाव आता आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ॲट x इज इक्वल टू 1 dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 1. मग देन सेक ऑफ टॅन इन्व्हर्स 1 इंटू 1 आणि इंटू 1/1 + 1². कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. नाव हे काय होतं तुमचं सेक ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ 1 म्हणजेच काय π/4 इंटू हे होते तुमचं 1/2 आणि देन सेक π/4 म्हणजेच काय तर इट इज √2 इंटू 1/2 म्हणजेच काय होते 1/√2
√2 × 1/2 इट इज 1/√2. म्हणजे आपला ॲन्सर कोणता आहे? इट इज ॲन्सर सी. म्हणजे आता कॅल्क्युलेशन काय करायचं व्यवस्थित पहा. इथे लिहायला टाईम लागला, पण तुम्ही काय सेक टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिणार आणि डायरेक्ट याच्यात काय करणार, एक्सच्या जागा 1 ठेवणार. ही स्टेप डायरेक्ट तोंडी लिहिता येते. म्हणजे प्रॉब्लेम तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व्ह करतोय जितकी प्रॅक्टिस केली तितक्या स्टेप, काही स्टेप तुम्हाला तोंडीच लिहिता येतात. म्हणजे इथं जेवढा टाईम लागायला आहे तेवढा तुम्हाला एक्झाममध्ये टाईम लागणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. काय दिलेलं इथं? हिअर आता इथे एफ ऑफ एक्स दिलेले कॉस इनव्हर्स एक्स आणि जी ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेले e⁻x आणि एच ऑफ एक्स इज कंपोजिशन ऑफ जी अँड एफ. म्हणजेच काय दिलेले? एच ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, केअरफुली पहा. आपल्याला काय एच ऑफ एक्स काय दिलेले? इट इज एच ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, केअरफुली पहा. अँड देन जी ऑफ एक्स काय दिलेले? इट इज जी ऑफ एक्स e⁻x. म्हणजेच जी ऑफ एक्स हे काय होते तुमचं? e⁻f ऑफ एक्स. एक्सच्या जागावर इट इज जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय? e⁻x. एक्सच्या जागावर काय इथं? एफ ऑफ एक्स. म्हणजे याला लिहिणार e⁻f ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सची परत किंमत दिलेली काय? कॉस इनव्हर्स एक्स. म्हणजेच आपलं फंक्शन तयार झालं. एच ऑफ एक्स इज इक्वल टू काय? e⁻ कॉस इनव्हर्स एक्स. आणि क्वेश्चन काय विचारले आपल्याला? एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स. ओके, क्वेश्चन केअरफुली पहा. एच डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढा. देअरफॉर एच डॅश ऑफ एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हिअर e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय? e⁻x. ओके, स्टँडर्ड फंक्शननुसार e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x. पण इथे एक्स नाही, एक्सच्या जागा काय? कॉस इनव्हर्स. मग e⁻cos इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? e⁻cos इनव्हर्स एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स 1/√1 - x². ओके, नाव आता आपल्याला विचारले काय? एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स. म्हणजेच इट इज एच ऑफ एक्स, या दोन्हीचं डिव्हिजन. नाव इट इज एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स. ओके, देन एच डॅश ऑफ एक्स काय? e⁻ कॉस इनव्हर्स एक्स इंटू -1/√1 - x² आणि होल टू द अपॉन एच ऑफ एक्स. इट इज एच ऑफ एक्स e⁻ कॉस इनव्हर्स एक्स. म्हणजे लास्ट आन्सर काय आला? -1/√1 - x². e⁻ कॉस इनव्हर्स एक्स कॉस इनव्हर्स एक्स कॅन्सल. -1/√1 - x². म्हणजे ऑप्शन कोणतं आहे? ऑप्शन ए. ओके, हे झालं तुमचा आन्सर. सिम्पल क्वेश्चन होता. एच ऑफ एक्स इट इज जी ऑफ एफ ऑफ एक्स दिलं होतं, त्याच्यावर आपण एच ऑफ एक्सची किंमत काढली. एच ऑफ एक्स झालं याचा डेरिव्हेटिव्ह, सरळ कंपोजिट फंक्शन आणि देन दोन्हीचं डिव्हिजन. हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे सोपे क्वेश्चन हे तर तुमच्या एका मिनिटाच्या आतच सॉल्व होते. ओके, एका मिनिटापेक्षा जास्तही टाईम लागत नाही. ओके, नाव नेक्स्ट. ओके, सेम क्वेश्चन आहे काय? कॉस इनव्हर्स आणि इकडं ओके थोडंसं चेंज केले. एफ ऑफ एक्सला e⁻x लिहिले आणि जी ऑफ एक्सला लिहिलेले साईन इनव्हर्स एक्स आणि फंक्शन एफ ऑफ जी ऑफ एक्स. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं? जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे क्वेश्चन सारखाच आहे. ओके, नाव आता काय तुम्हाला एच ऑफ एक्स काय? मागच्यासारखंच आन्सर लिहिलं असतं तरी चाललं. एच ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, म्हणजे दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सारखाच क्वेश्चन विचारलेला आहे. हा एका शिफ्टमध्ये विचारला असेल, याच्या आधीचा क्वेश्चन दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारलेला असेल. म्हणजे पॅटर्न एकच ठेवला होता दोन्ही क्वेश्चनचा. हिअर आता इथं एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय? एफ ऑफ एक्स मागच्यासारखाच. एफ ऑफ एक्स म्हणजे काय? e⁻x. मग एफ ऑफ जी ऑफ एक्स काय असणार? e⁻g ऑफ एक्स. नाव मग आता एच ऑफ एक्स काय येईल? देन e⁻g ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स काय? साईन इनव्हर्स एक्स. म्हणजे e⁻ साईन इनव्हर्स एक्स. सेम मागच्यासारखाच क्वेश्चन आहे. देअरफॉर एच डॅश ऑफ एक्स. एच डॅश ऑफ एक्स काय? e⁻ साईन इनव्हर्स एक्स इंटू साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x². ओके, नाव आता आपल्याला काय काढायचं आहे? एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स. मागच्या प्रॉब्लेममध्ये एवढंच विचारलं होतं, आता या प्रॉब्लेममध्ये विचारले त्याचा स्क्वेअर. ओके, नाव मग हे काय? e⁻ साईन इनव्हर्स एक्स इंटू 1/√1 - x² अपॉन e⁻ साईन इनव्हर्स एक्स. ओके, होल स्क्वेअर. आता पुढंच लिहितो. हे दोन्ही कॅन्सल राहिलं काय? 1/√1 - x²
होल स्क्वेअर म्हणजे लास्ट ॲन्सर 1/1 मायनस एक्स स्क्वेअर याचा आपण स्क्वेअर केला आहे. 1/1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे आन्सर कोणतं? इट इज सी. ओके, दोन्ही प्रॉब्लेम सारखेच होते, केअरफुली पहा. नाव नेक्स्ट हिअर y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 + 2x अपॉन 2 - 3x अँड प्लस टॅन इनवर्स ऑफ 3x अपॉन 1 + 4x स्क्वेअर. म्हणजेच टेक्स्टबुकमध्ये काय हेच सेपरेट प्रॉब्लेम विचारले होते. आता इथं त्या दोन्हीची ॲडिशन आहे. ओके, म्हणजे हा एक सेपरेट प्रॉब्लेम, हा एक सेपरेट प्रॉब्लेम. दोन्हीसाठी आपल्याला काय यूज करायचे तर प्रॉपर्टी ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वायचा फॉर्म्युला. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय काय या टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय याला काय लिहिणार? टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ओके, आता या फॉर्ममध्ये आपल्याला या दोन्ही टॅन इन्व्हर्सला कन्वर्ट करायचे. ओके, केअरफुली पहा. आता वाय इज इक्वल टू काय दिलेले? टॅन इन्व्हर्स ऑफ 3 + 2x अपॉन 2 - 3x प्लस दुसरा टॅन काय? इट इज टॅन इन्व्हर्स 3x अपॉन 1 + 4x स्क्वेअर. ओके, हिअर आता दोन्हीमध्ये व्यवस्थित पहा. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय आपल्याजवळ फॉर्म्युला काय? टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. या एक्स आणि वायच्या जागेवर कोणतेही फंक्शन येतील. हिअर हे 1 आहे आणि नंतर यात दोन्हीचा इथं प्रॉडक्ट आहे. ओके, इथं प्लसचा फॉर्म्युला आहे, वर प्लस खाली मायनस. इथं मायनस असलं तर वर मायनस येणार, खाली प्लस. ओके, नाव आता आपण याला फक्त सिम्प्लिफाय करायला होतं. केअरफुली पहा. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय किंवा टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये इथं 1 पाहिजे. ओके, हिअर टॅन इन्व्हर्स म्हणजे आपल्याला या टर्मसाठी काय करावं लागणार? डिवाइड बाय 2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर म्हणजे होते 3/2 प्लस एक्स अपॉन हे होते 1 मायनस 3/2 इंटू एक्स. केअरफुली पहा. आता ही टर्म आली या फॉर्ममध्ये. टॅन इन्व्हर्स ऑफ हे एक्स आणि हे वाय या दोन्हीचं वर ॲडिशन आणि 1 मायनस या दोन्हीचा खाली प्रॉडक्ट. ओके, सेम प्रोसेस हिअर. पण आता इथं 1 ऑलरेडी आहे. ओके, मग काय हे 1 प्लस डिनॉमिनेटरमध्ये प्लस आहे आणि हा प्रॉडक्ट असणार म्हणजे वर असणार सबट्रॅक्शन. म्हणजे 4x स्क्वेअर म्हणजेच काय? प्रॉडक्ट 4 आणि त्याची सबट्रॅक्शन. आता इथं सबट्रॅक्शन कशामुळे घ्यायलो? कारण इथं प्लस आहे, इथं प्लस आहे म्हणजे वर काय असणार? मायनस. मग आता इथं काय? मल्टिप्लिकेशन 4 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 3 म्हणजे हे काय होणार? 4 - 1 दॅट इज 4x मायनस एक्स अपॉन 1 प्लस इट इज 4x स्क्वेअर. याला काय लिहू? 4x इंटू एक्स म्हणजे आला पुन्हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कोणता आहे? टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 + एक्स वाय. ओके, नाव आता सिम्पली याला फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहिलो. इट इज टॅन इन्व्हर्स ऑफ 3/2 प्लस टॅन इन्व्हर्स एक्स प्लस आता परत इथं टॅन इन्व्हर्स ऑफ 4x मायनस टॅन इन्व्हर्स एक्स. आता आपल्याला काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह. ओके, पण डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या आधी परत एकदा पहा. हे प्लस टॅन इन्व्हर्स आहे, हे मायनस टॅन इन्व्हर्स कॅन्सल. म्हणजेच वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 3/2 प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ 4x. ओके, नाव आता याला डिफरन्शिएट करा. हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय? इट इज dy/dx इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म 0 डेरिव्हेटिव्ह प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ 4x डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस 4x स्क्वेअर. टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण एक्सच्या जागा 4x आहे म्हणून पुन्हा त्या 4xचा डेरिव्हेटिव्ह आणि देन लास्ट आन्सर 4 अपॉन 1 प्लस 16x स्क्वेअर. हे झालं तुमचं dy/dx. आता हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? 4 अपॉन 1 प्लस 16x स्क्वेअर. ऑप्शन बी. ओके, हे झालं तुमचं आन्सर. ओके, आता इथे सिम्पली आपण ही प्रॉपर्टी यूज केली टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय आणि याच्यासाठी टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय. ओके, नाव नेक्स्ट हिअर वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ कॉट इन्व्हर्स अंडर रूट 1 + x अपॉन 1 - x देन dy/dx. ओके, आता स्ट्रेट इथं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता हा प्रॉब्लेम आपल्याला 2 मेथडनं करता येते. आता त्या 2 मेथड कोणत्या? तर इन्व्हर्स फंक्शन आणि अंडर रूट आले की आपल्याजवळ सबस्टिट्यूशन्स लिहून दिलेली आहेत.
काय सबस्टिट्यूशन? अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स आणि अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स, याच्यासाठी सबस्टिट्यूशन काय लिहून दिलेले? कॉस थिटा. म्हणजेच हा प्रॉब्लेम तुम्ही पुट कॉस थिटा इज इक्वल टू 2, सो इट इज कॉस थिटा इज इक्वल टू एक्स, एक्स इज इक्वल टू काय? कॉस थिटा पुट करून प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. एक्स इज इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूशन, 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा, त्याच्यानुसार हा प्रॉब्लेम सॉल्व करता येते. देन पण त्याच्या व्यतिरिक्त हे साईन आहे. इथं जर प्रॉपर्टी ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला हे माहिती आहे, साईन इन्व्हर्स ऑफ साईन एक्स इज इक्वल टू एक्स. इथं उलट आहे, साईन ऑफ साईन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू काय? एक्स. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे. मग हे साईन ऑफ साईन इन्व्हर्स म्हणजे हे साईन बाहेर आहे आणि हे काय? कॉट इन्व्हर्स आहे. मग जर आपण या कॉट इन्व्हर्सला साईनमध्ये कन्वर्ट केलं, काय? या कॉट इन्व्हर्सला साईन इन्व्हर्समध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करता येते. म्हणजे सबस्टिट्यूशननं सॉल्व केला, सबस्टिट्यूशननं करा, सबस्टिट्यूशननं नसला करायचा तर या कॉट इन्व्हर्सला साईन इन्व्हर्समध्ये कन्वर्ट करा. ओके, केअरफुली पहा. हिअर आता ती कॉट इन्व्हर्स दिसायले, आपण त्याला पुट करू. इट इज पुट, इट इज ए इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. याच्यावरून काय लिहिता येते मग? कॉट ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स. मग आता या कॉट एवरून आपल्याला कशाची किंमत काढायची? साईनची. ओके, मग कॉटची आयडेंटिटी काय? आपल्याला याच्यावर कोशिकची व्हॅल्यू काढता येते. देअरफॉर हिअर कोशिक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. हा फॉर्म्युला माहिती आहे, आयडेंटिटी. देन कॉट स्क्वेअर इट इज 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1 प्लस एक्स इकडे जाईल, म्हणजेच तुमच्याजवळ येणार 2 अपॉन 1 मायनस एक्स. केअरफुली पाहा, हे 1 मायनस एक्स इकडे जाईल, 1 मायनस एक्स प्लस 1 प्लस एक्स, एक्स एक्स कॅन्सल, इट इज 2 अपॉन. ही कशाची व्हॅल्यू झाली? कोशिक स्क्वेअर. देअरफॉर कोशिक ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 अपॉन 1 मायनस एक्स अँड दॅट इज साइन ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 2 अँड देअरफॉर ए इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, सॉरी इट इज 1 मायनस एक्स अपॉन 2. ओके, टर्म व्यवस्थित पहा. म्हणजे एची व्हॅल्यू काय घेतली आपण? कॉट इन्व्हर्स. म्हणजे आपण कॉट इन्व्हर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स, त्याच्या जागा ही किंमत लिहू शकतो. देअरफॉर इट इज कॉट इन्व्हर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस, याच्या इक्वल काय लिहिणार? साइन इन्व्हर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 2. ओके, नाव आता आपण डेरिव्हेटिव्ह काढू. ओके, काय दिलेलं इथं? नाव वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ कॉट इन्व्हर्सच्या जागेवर काय लिहिणार? क्वेश्चन व्यवस्थित पहा. साइन स्क्वेअर ऑफ कॉट इन्व्हर्स अंडर रूट, त्याच्या जागा आपण आता हे लिहिणार आहेत, साइन इन्व्हर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 2. ओके, यालाच कसं लिहायलो? होल स्क्वेअर करू. साइन ऑफ साइन इन्व्हर्स अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 2 होल स्क्वेअर. म्हणजेच हे काय होते? अंडर रूट अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 2 होल स्क्वेअर. केअरफुली पहा, आपण हा फॉर्म्युला यूज केला इथं. साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय? एक्स. इट इज साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स, पण इट इज होल स्क्वेअर. म्हणजेच तुमचा वाय काय येते? 1 मायनस एक्स अपॉन 2. केअरफुली पहा, हे वाय. ओके, आता फक्त तुम्हाला वायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह मी इथं बॉक्समध्ये लिहितो. ओके, वायचा डेरिव्हेटिव्ह काय? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज 2 आणि इट इज 0 मायनस 1, म्हणजेच ॲन्सर काय येते? मायनस 1/2. हे झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. हे वाय व्यवस्थित पहा. आणि हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. हे लास्ट ॲन्सर. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 ॲज इट इज 1 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1, म्हणजेच मायनस 1/2. हे झालं तुमचं ॲन्सर. आता याच्यात काय केलं आपण? साईन स्क्वेअर म्हणजे बाहेर साईन आहे, म्हणजे मध्ये तुम्हाला त्याला एक तर साईनमध्येच लिहिणं लागणार, म्हणजेच तुम्हाला साईन ऑफ साईन इनवर्स एक्स ही प्रॉपर्टी यूज करता येते.
ओके. साईन असलं तर मध्ये काय पाहिजे, साईन इन्व्हर्स. साईन इन्व्हर्स बाहेर असलं तर मध्ये एक तर साईन पाहिजे किंवा कॉस असलं तरी चालतं. ओके. कॉसला परत आपण साईनमध्ये कन्वर्ट करू, पण आता सध्या हे होतं बाहेर साईन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, तर हे काय पाहिजे तुम्हाला, साईन इन्व्हर्सच पाहिजे. मग कॉस इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्सला साईन इन्व्हर्समध्ये कन्वर्ट केलं आणि देन हे कॉट इन्व्हर्सला साईन इन्व्हर्समध्ये कन्वर्ट केलं, हे झालं तुमचं वाय. वायला सिम्प्लिफाय केलं, हे झालं तुमचं वाय आणि या वायचा डेरिव्हेटिव्ह. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय, वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ. आता परत हे साईन इन्व्हर्स आहे. ओके. म्हणजे हे काय आलं पाहिजे, एक तर साईनच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे, नाही तर कॉसच्या फॉर्ममध्ये. जास्तीत जास्त कॉस आलं तर कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करू. आता इथं काय दिलेलं आहे, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. ओके. केअरफुली पहा. म्हणजेच तुमच्या या टर्मला काय लिहिता येते, वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ, वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ. हे जे ते लॉग एक्स स्क्वेअर दिसायले याला लिहू 2 लॉग एक्स अपॉन 1 प्लस इथं लॉग एक्सचा होल स्क्वेअर आहे. ओके. म्हणजे आपल्याला इथं प्रॉपर्टी यूज नाही करता येत कारण हे होल स्क्वेअर आहे आणि इथं फक्त एक्सचा स्क्वेअर आहे, पॉवरला पुढे घेतलं. नाव आता हे काय दिसायले, 2 लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. म्हणजे हे पुन्हा तुमच्या त्या स्पेशल सबस्टिट्यूशनमध्ये आले. आपण साईन 2 थिटा, कॉस 2 थिटा, टॅन 2 थिटा हे फॉर्म्युले तयार करतो. म्हणजेच इथं काय दिसेल, इट इज 2 लॉग एक्स. आपल्याजवळ साईनचा फॉर्म्युला, कारण हे साईन इन्व्हर्स आहे, म्हणजे हे काय आलं पाहिजे, एक तर साईनच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे, नाही तर कॉसच्या फॉर्ममध्ये. मग साईन 2 थिटा किंवा कॉस 2 थिटा किंवा 3 थिटाचे साईनचे कोणकोणते फॉर्म्युले आहेत, तर साईन 2 थिटाचा काय, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच या लॉगच्या जागेवर तुम्हाला टॅन थिटा पाहिजे. म्हणजे इथं सबस्टिट्यूशन काय करणार, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. आता हे थिटा नवीन व्हेरिएबल घेतले, थिटाची किंमत लगेच लिहू. थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स. हे झालं तुमचा थिटा. ओके. नाव आता वाय काय येईल, साईन इन्व्हर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरं. अँड देन इट इज साईन इन्व्हर्स ऑफ साईन 2 थिटा. ओके. आणि साईन इन्व्हर्स ऑफ साईन 2 थिटा म्हणजेच काय, 2 थिटा. म्हणजे आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करण्यासाठीच आपण या टर्मला साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केले बाय युझिंग सबस्टिट्यूशन. अँड देन 2 थिटा, तर थिटाची व्हॅल्यू काय, देअरफॉर वाय इज इक्वल टू 2 टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स. देन हे झालं आता वाय. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा. नाऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx 2 ॲज इट इज. टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. पण इथे एक्स नाही, एक्सच्या जागा काय, लॉग एक्स, म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह इट इज 1 बाय एक्स. म्हणजेच तुमचा डेरिव्हेटिव्ह काय ते 2 अपॉन एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. झालं. हे झालं dy बाय dx. ओके. देन ओके, पण आपल्याला dy बाय dx काय विचारले, ॲट एक्स इज इक्वल टू 1. dy बाय dx ॲट एक्स इज इक्वल टू 1. देअरफॉर dy बाय dx ॲट एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे आलेल्या ॲन्सरमध्ये एक्सच्या जागा 1 ठेवून द्या. 2 अपॉन 1 इंटू 1 प्लस लॉग 1 होल स्क्वेअर. ओके. अँड देन इट इज ओके, हे 2 अपॉन 1 प्लस सॉरी इट इज 1 इंटू 1 इंटू इट इज 1, इट इज 1 प्लस लॉग 1 काय असते 0. ओके. म्हणजे आपलं लास्ट आन्सर काय ते इट इज 2. ओके. 2 अपॉन 1 इट इज 2. म्हणजे लास्ट आन्सर इट इज 2. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. आपण काय केले, बाय युझिंग सबस्टिट्यूशन या फॉर्मला साईनमध्ये कन्वर्ट केले. म्हणजे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, साईन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार होते. ओके. नाव नेक्स्ट हिअर. आता इथं काय दिलेले, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आता हे फक्त इन्व्हर्स फंक्शनचा प्रॉब्लेम. हिअर इफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस ई टू द पॉवर एक्स बाय 2 अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स.
देन द व्हॅल्यू ऑफ जी डॅश ऑफ 1 काढायचं आपल्याला. ओके, केअरफुली पहा. जी डॅश ऑफ 1. मग आता इथे गिवन काय, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय दिलेले, एक्स क्यूब प्लस ई टू द पॉवर एक्स बाय 2. ओके, हे झालं एफ ऑफ एक्स. ओके, लगेच एफ डॅश ऑफ एक्सही काढून घेऊ. ओके, पुढं गरज पडली तर किंवा पाहू एकदा याची गरज पडती करायची. इट इज 3x² प्लस ई टू द पॉवर एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह काय, ई टू द पॉवर एक्स बाय 2 इंटू 1/2. ओके, एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स लिहिलं. आणखीन गिवन काय दिलेले, जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ एक्स. ओके, म्हणजेच जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स एक्स. म्हणजे एफ फंक्शनचा इनवर्स जी ऑफ एक्स आहे. म्हणजे आपल्याला याला लिहिता येते कंपोजिशन ऑफ टू इनवर्स फंक्शन, इट इज आयडेंटिटी फंक्शन. म्हणजेच इथं असं लिहिता येते जी ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. हे झालं तुमचं फंक्शन. आता याचा काढा डेरिव्हेटिव्ह. नाऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येते, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, केअरफुली पाहा, आणि इंटू एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1. डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित पहा. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, जी डॅश ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स, पण इथे एक्स नाही, एक्सच्या जागावर काय, एफ ऑफ एक्स. म्हणून या एफ ऑफ एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. ओके, आता हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, क्वेश्चन विचारला आहे जी डॅश ऑफ 1 काढा. आता याच्यात जी डॅश कुठे आहे, हेअर, हे जी डॅश. म्हणजेच या टर्मची किंमत तुम्हाला 1 आली पाहिजे. ओके, म्हणजेच काय, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 1 आली पाहिजे. मग एफ ऑफ एक्स 1 कधी असणार, आपल्याला आधी चेक करावं लागणार. एफ ऑफ एक्स 1 कधी असणार. ओके, नाव हिअर आपल्याला इथे व्हॅल्यू कशाची पाहिजे, वी वॉन्ट इट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1. ओके, आणि एफ ऑफ एक्स 1 कधी असणार, तर हे एफ ऑफ एक्स. ओके, एफ ऑफ एक्स या पूर्ण टर्मची व्हॅल्यू 1 कधी येईल, तर इट इज एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 1. हिअर 0 जर असली, इट इज एक्सची व्हॅल्यू जर 0 असली तर हे 0 टू द पॉवर 3 आणि इट इज ई टू द पॉवर 0, इट इज 1. 0 + 1 म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 इफ एक्स इज इक्वल टू 0. एफ ऑफ 1 कधी असणार, इफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे आता आपल्याला याच्यात व्हॅल्यू काढायच्या. ओके, कशाची व्हॅल्यू काढायची, तर एफ ऑफ 0. म्हणजे या टर्ममध्ये आपल्याला एक्सच्या जागेवर 0 ठेवायचे. 0 कशासाठी, आपल्याला 0 तर इथं कुठं दिसत ना, इथं व्हॅल्यू कशाची काढायची, जी डॅश ऑफ 1. ओके, पण जी डॅश कुठं आलं आहे, हे जी डॅश, आणि जी डॅश काय आलेलं आहे, हे जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्सची किंमत 1 पाहिजे. मग एफ ऑफ एक्सची किंमत 1 कधी असणार, एक्सची किंमत 0 असल्यावर. देअरफॉर मग इथं काय लिहिणार, जी डॅश ऑफ एफ ऑफ 0 इंटू एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1. ओके, देन आता हे जी डॅश ऑफ हे तर 1 आहे, इट इज एफ ऑफ 0 इज इक्वल टू 1. देन आता एफ डॅश ऑफ 0 हे एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ 0 काय येईल, ही टर्म 0 येईल. ओके, हिअर याच्यावरून लिहिलं, इट इज एफ डॅश ऑफ 0, इट इज 3 इंटू 0 प्लस ई टू द पॉवर 0 इंटू 1/2. म्हणजेच काय होणार आहे, 1/2. म्हणजे एफ डॅश ऑफ हे काय येणार 1/2 आणि इज इक्वल टू 1. अँड देअरफॉर जी डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 2. जी डॅश ऑफ 1 इकडे काय झालं, 2. हे झालं तुमचं लास्ट आन्सर. जी डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 2. हे व्यवस्थित पहा, इथं आपल्याला हे 0 दिलेला नाही, आपल्याला काढायची जी डॅश ऑफ 1ची किंमत. म्हणजे एफ ऑफ एक्सची किंमत 1 आली पाहिजे. मग एफ ऑफ एक्सची किंमत 1 कधी येणार, एक्सची किंमत 0 असताना. ओके, नाव आन्सर कोणतं आलं इथं, जी डॅश ऑफ इट इज 2. हे झालं तुमचं आन्सर, इट इज सी. केअरफुली पहा. नाऊ नेक्स्ट, here y is equal to under root of 1 minus sin inverse x upon 1 plus sin inverse x, sin inverse x. Okay, and then dy by dx at x is equal to 0. आता हे 1 minus sin x आणि 1 plus sin x लक्षात घ्या. 1 minus sin x आणि 1 plus sin x असते तर आपण ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले यूज केले असते. ओके, कारण 1 plus sin x 1 minus sin x दोन्हीचे फॉर्म्युले ते, पण हे काय 1 minus sin inverse x आहे आणि हे 1 plus sin inverse x. म्हणजे आता इथं तुम्हाला स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार. y इज इक्वल टू काय दिलेले, अंडर रूट ऑफ 1 minus sin inverse x अपॉन 1 plus
साईन इनवर्स एक्स. ओके, आता इथं स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह कशाचा फॉर्म्युला यूज करायला लागणार? अंडर रूटचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, हिअर dy बाय dx 1/2 अंडर रूट 1 मायनस साइन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस साइन इनवर्स एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस साइन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस साइन इनवर्स एक्स. आपण इथं स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हनुसार कोणता फॉर्म्युला यूज केला आहे? अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 अंडर रूट एक्स. पण एक्सच्या जागेवर ही टर्म आहे, याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. आता परत ही टर्म तर झाली, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युल्यानं काढणार? तर यू बाय व्ही. केअरफुली पहा. आता फक्त या टर्मला सिम्प्लिफाय करायला म्हणजेच काय, हे जे अंडर रूट आहे याला वर लिहायलो. ओके, केअरफुली पहा. देअरफॉर अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन इनवर्स एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन इनवर्स एक्स. या दोन्हीला कंबाईन अंडर रूट लिहिलं असतं तरी चाललं असतं 2 बाजूला. आता इथं डेरिव्हेटिव्ह काय? यू बाय व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याजवळ यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही. फॉर्म्युला काय? व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि अपॉन व्ही स्क्वेअर. ओके, नाव आता हे झालं यू आणि हे झालं व्ही. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिलो, केअरफुली पहा. इट इज व्ही म्हणजे डिनॉमिनेटर 1 प्लस साइन इनवर्स एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. हे काय तुमचं? साइन इनवर्स एक्स. मग 1चा डेरिव्हेटिव्ह 0, मग साइन मायनस साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे व्यवस्थित पहा. हे मायनस कशामुळे आलं? या मायनसमुळं. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन अंडर रूट. परत मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. आता यू कोणतं आहे? 1 मायनस साइन इनवर्स एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डिनॉमिनेटर दॅट इज 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि होल टू द अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस साइन इनवर्स एक्स स्क्वेअर. ओके, हे झालं फक्त यू बाय व्हीनं डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव हे अंडर रूट 1 प्लस साइन इनवर्स एक्स ॲज इट इज अपॉन 2 इंटू अंडर रूट 1 मायनस साइन इनवर्स एक्स हे सुद्धा ॲज इट इज. ओके, इंटू आता इकडच्याचं कॅल्क्युलेशन करू. ओके, आता जेव्हा तुम्ही हे कॉमन घेतलं, काय कॉमन घेता येते? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. जर कॉमन घेतलं मायनस सहित कॉमन घेऊ. मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ही स्टेप व्यवस्थित पहा. हे काय राहणार? 1 प्लस साइन इनवर्स एक्स. आता व्यवस्थित पहा, इथून मायनस कॉमन घेतलं आहे. ओके, म्हणजे हे मायनस म्हणजे इथं झालं प्लस म्हणजे होते प्लस 1 आणि मायनस साइन इनवर्स आणि होल टू द अपॉन 1 प्लस साइन इनवर्स एक्स होल स्क्वेअर. म्हणजे आता आपला डेरिव्हेटिव्ह काय ते? dy बाय dx इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन इनवर्स एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन इनवर्स एक्स इंटू. आता इकडं हे साइन इनवर्स कॅन्सल, हे होते 2 म्हणजेच वर इथं 2 येईल दॅट इज -2 आणि होल टू द अपॉन हे अंडर रूट खाली लिहू. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस साइन इनवर्स एक्स होल स्क्वेअर. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. ओके, हे अंडर रूट खाली लिहिलं, हे 1 + 1 2 इट इज -2. आता हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुठं काढायचं आहे? ॲट एक्स इज इक्वल टू 0. ओके, नाव डेरिव्हेटिव्ह ॲट देअरफॉर dy बाय dx ॲट एक्स इज इक्वल टू 0. आता कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. प्रत्येक एक्सच्या जागा आता इथं 0 ठेवायचे. ओके, हे या प्रत्येक एक्समध्ये 0 म्हणजे इथे 0 0 सगळीकडे 0. तर काय ते? अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ 0 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन इनवर्स ऑफ 0 इंटू -2 अंडर रूट 1 मायनस 0
आणि परत इकडं काय 1 प्लस साइन इनवर्स ऑफ 0 स्क्वेअर. ओके, आणि साइन इनवर्स ऑफ 0 काय 0, म्हणजे हे 1/1 म्हणजे इथं राहते 1/2. हे काय 1 × 1 1 म्हणजे इथं होते -2. ओके, कॅल्क्युलेशन आता केअरफुली पहा. इथं पुढचं इथं काय राहते 1/2 इंटू हे काय होते -2/1. ओके, हे 1 हेही 1 and then -2 कॅन्सल, लास्ट आन्सर इट इज -1. ओके, कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. हे इकडे काय लिहिले, लास्ट आन्सर इकडे लिहिलेले. हे झालं तुमचा dy/dx अँड देन dy/dx ॲट x इज इक्वल टू 0. मग dy/dx ॲट x इक्वल टू 0 प्रत्येक आलेल्या आन्सरमध्ये एक्सच्या जागेवर 0 ठेवलं, कॅल्क्युलेशन केलं, आन्सर काय आले -1. म्हणजे या प्रॉब्लेमचा आन्सर कोणतं आहे, इट इज -1, ऑप्शन डी. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. नेक्स्ट क्वेश्चन इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ x मायनस 1/x आणि x प्लस 1/x. ओके, आता कॉस इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आले की शक्यतो पाहिजे तिथं प्रॉपर्टी यूज करता येतात का. ओके, मग प्रॉपर्टी यूज करायला याला थोडंसं सिम्प्लिफाय करणं लागणार. प्रॉपर्टी यूज करण्यासाठी अंडररूटची टर्म आली असती तर आपल्याला अंडररूटसाठी सरळ स्पेशल सबस्टिट्यूशन लिहून दिलेले. पण कॉस इनवर्स ऑफ आता याला सबस्टिट्यूशन करता येते का डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येते ते पाहू. सगळ्यात आधी आपण काय करू, हे जे दिसायले x मायनस 1/x आणि x प्लस 1/x याला थोडंसं सिम्प्लिफाय करू. ओके, हिअर आता आपल्याजवळ काय दिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स, तर त्या कॉस इनवर्सला कन्सिडर करू y. ओके, हिअर y इज इक्वल टू काय, कॉस इनवर्स ऑफ x मायनस 1/x अपॉन x प्लस 1/x. ओके, आता याला जर सिम्प्लिफाय करू, मधलं कॅल्क्युलेशन करून घेऊ. इट इज कॉस इनवर्स ऑफ x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x आणि परत इथं x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x, ते दोन्ही अपॉन x कॅन्सल. ओके, आता हे कॉस इनवर्स हे सबस्टिट्यूशनच्या फॉर्ममध्ये आले. म्हणजेच काय, आपल्याजवळ कॉस इनवर्स असलं तर त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन 1 - x स्क्वेअर अपॉन 1 + x स्क्वेअर असं असलं तर त्याला सरळ कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला लिहिता येते. 1 - tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थीटा. पण फॉर्म्युला काय 1 - tan स्क्वेअर थीटा, म्हणजे आपल्याला इथं 1 - x स्क्वेअर पाहिजे. हे x स्क्वेअर प्लस 1 आहे, याला 1 + x स्क्वेअर लिहिता येते. पण हे x स्क्वेअर मायनस 1 आहे, म्हणजे इथं काय करायला लागणार, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, केअरफुली पहा, याच्यातून मायनस कॉमन घ्यायला लागणार. दॅट इज 1 - x स्क्वेअर, मायनस कॉमन घेतलं आणि इट इज 1 + x स्क्वेअर जसं आला तसं. ओके, आता परत इथं आले मायनस कॉस इनवर्स ऑफ मायनस, पुन्हा प्रॉपर्टी ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, कॉस इनवर्स ऑफ -x. काय फॉर्म्युला आहे, पाय मायनस कॉस इनवर्स x. म्हणजे आता इथं तसं लिहिणं लागणार. काय करायचं याला, y इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1 - x स्क्वेअर अपॉन 1 + x स्क्वेअर झालं. आता हे आलं आपल्या फॉर्ममध्ये, हे स्पेशल सबस्टिट्यूशन. एक्सच्या जागेवर काय ठेवायचं, tan थीटा. मग हे पुट x इज इक्वल टू tan थीटा. ओके, म्हणजेच थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. ओके, नाउ सबस्टिट्यूट y इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1 - tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थीटा. आणि हा कशाचा फॉर्म्युला आहे, इट इज कॉस इनवर्स ऑफ, हा कशाचा फॉर्म्युला आहे, cos 2 थीटा. ओके, म्हणजेच पाय मायनस 2 थीटा, कॉस इनवर्स ऑफ cos 2 थीटा, इट इज 2 थीटा. म्हणजे y काय येते, पाय मायनस 2 इंटू tan इनवर्स x. हे झालं तुमचं y. आता याचा काढा डेरिव्हेटिव्ह, हे पायचा डेरिव्हेटिव्ह 0 -2 ॲज इट इज, आणि tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 + x स्क्वेअर. ओके, डायरेक्ट म्हणजे आन्सर आपल्याला येणार आहे डी. ओके, देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx, पायचा डेरिव्हेटिव्ह 0 -2 ॲज इट इज, आणि tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 + x स्क्वेअर. म्हणजे लास्ट आन्सर -2/1 + x स्क्वेअर, म्हणजे आन्सर इट इज डी. ओके, आपण इथं काय केले, स्पेशल सबस्टिट्यूशन. पण सबस्टिट्यूशन यूज करण्यासाठी थोडं सिम्प्लिफाय केलं. ओके, आपल्याला या सबस्टिट्यूशनच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी. केअरफुली कॅल्क्युलेशन पहा. नाव नेक्स्ट
हियर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 इंटू 3 टू द पॉवर एक्स अपॉन 1 प्लस 9 टू द पॉवर एक्स. हेही तुमच्या स्पेशल सबस्टिट्यूशनमध्येच येते. इथे टॅन म्हणजेच पुट टॅन थिटा ठेवल्याच्यानंतर साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा म्हणजे आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. साइन 2 थिटा काय 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस हे टॅन स्क्वेअर थिटा ऑलरेडी आहे. ओके मग आपल्याला एफ डॅश ऑफ 1/2 काढायचं. ओके एक पाहू नाव एफ ऑफ एक्स काय साइन इनवर्स ऑफ 2 इंटू 3 टू द पॉवर एक्स अपॉन 1 प्लस 9 टू द पॉवर एक्सला लिहितो 3 टू द पॉवर एक्स स्क्वेअर. ओके नाव पुट 3 टू द पॉवर एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. ओके कारण आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच थिटा इज इक्वल टू काय टॅन इनव्हर्स ऑफ 3 टू द पॉवर एक्स. देन एफ ऑफ एक्स काय येईल आता साइन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके केअरफुली पहा म्हणजेच साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा इट इज साइन 2 थिटा. हा फॉर्म्युलाच आहे साइन 2 थिटाचा म्हणजेच 2 थिटा म्हणजेच एफ ऑफ एक्स काय ते 2 टॅन इनवर्स ऑफ 3 टू द पॉवर एक्स. आता याचा काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2 ॲज इट इज टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके पण इथे एक्स नाही एक्सच्या जागेवर 3 टू द पॉवर एक्स आहे. मग 3 टू द पॉवर एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह 3 टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 3 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 3 म्हणजे हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके एफ डॅश ऑफ एक्स लिहितो इथं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय यार इकडच्या साईडला लिहितो म्हणजे आपल्याला व्हॅल्यू पुट केल्यावर लगेच दिसेल. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू 3 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 3 आणि होल टू द अपॉन 1 प्लस 9 टू द पॉवर एक्स 3 टू द पॉवर एक्स. ओके जशाला तसं लिहिले. आता काय करायचं आपल्याला एक्सच्या जागेवर 1/2 पुट करायचे. ओके एक्सच्या जागेवर 1/2 मग हिअर एफ डॅश ऑफ 1/2 मग काय ते हे 2 जशाला तसं इंटू 3 टू द पॉवर 1/2 इंटू लॉग 3 होल टू द अपॉन 1 प्लस 9 टू द पॉवर 1/2. एक्सच्या जागेवर आपण काय पुट करायचं 1/2. आता कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. देन हे 2 हे 3 टू द पॉवर 1/2 म्हणजेच काय लिहिणार आपण √3 इंटू लॉग 3 अपॉन हे काय 1 आणि हे 9 टू द पॉवर 1/2 म्हणजे हे होते 3 म्हणजे इथं डायरेक्टली तो 4. 1 प्लस हे 3 म्हणजे हे काय लिहिले 4 म्हणजेच तुमच्याजवळ काय येते √3 लॉग 3 अपॉन 2 हे झालं तुमचं लास्ट आन्सर. √3 लॉग 3 अपॉन 2. ओके कोणतं ऑप्शन आहे हिअर. आता ऑप्शनमध्ये असं दिलंच नाही. परत ऑप्शनमध्ये काय अपॉनमध्ये काहीच नाही म्हणजे हे अपॉनमध्ये 2 आहे. आता परत हे केअरफुली पहा याला असं लिहिता येते √3 इंटू 1/2 लॉग 3 आणि हे पॉवरमध्ये गेलं की हे होते अंडररूट म्हणजे तुमचा आन्सर काय होते √3 इंटू लॉग ऑफ √3. हे 1/2 या 3च्या पॉवरमध्ये लिहिलं दॅट इज 1/2 म्हणजेच ऑप्शन आहे ए. ओके हेअर याचा आन्सर काय √3 लॉग ऑफ √3. हे जे अपॉनमधलं 2 आहे इट इज 1/2 आणि या 3चा पॉवर लिहिला दॅट इज √3. ओके कॅल्क्युलेशन लास्ट ॲडजस्टमेंट व्यवस्थित पहा. ॲन्सरला फक्त ॲडजस्ट केले. सरळ हे स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर आपल्याला जे विचारलं इथं एफ डॅश ऑफ 1/2 विचारले मग एक्सच्या जागावर 1/2 ठेवलं. ओके नाव आता नेक्स्ट क्वेश्चन हिअर अगेन सबस्टिट्यूशनचाच प्रॉब्लेम आहे. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हे साइन इनवर्स आहे म्हणजे मध्ये तुम्हाला साईनच आलं पाहिजे. मग सबस्टिट्यूशननुसार आपल्याला साईनचे कोणते फॉर्म्युले तयार होतात एक तर साइन 2 थिटा होईल नाही तर साइन 3 थिटा. साइन 2 थिटा होण्यासाठी एकच फॉर्म्युला आहे
2 tan θ अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर θ साईन 2 θचा आणि साईन 3 θचा सुद्धा एकच काय 3 साईन θ मायनस 4 साईन क्यूब θ. हिअर आता हे काय दिले केअरफुली पाहता इथं काय दिलेले y इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 3x/2 मायनस x क्यूब अपॉन 2. ओके नाव आता आपल्याजवळ सबस्टिट्यूशन जर करायचं असलं तर साईनसाठी काय दिलेलं आहे सबस्टिट्यूशन हिअर तुमच्याजवळ साईन 3 θचा फॉर्म्युला काय साईन 3 θ इज इक्वल टू 3 साईन θ मायनस 4 साईन क्यूब θ. ओके म्हणजे जनरली तुम्हाला असं येते 3x मायनस 4x स्क्वेअर या टाईपमध्ये 3x मायनस 4x स्क्वेअर. ओके या फॉर्ममध्ये तुमचे एक्सप्रेशन असणार पण आता इथंही एक्सप्रेशन त्या फॉर्ममध्येच आहे म्हणजे इथं 3 आहे साईन इनव्हर्स ऑफ 3 आणि इट इज x/2 म्हणजेच या एक्सच्या जागेवर इथं x/2 आहे म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूट x/2च करायचं आहे. ओके जनरली आपण काय करतो x इज इक्वल टू साईन θ अशी एक्सप्रेशन दिलेली असते साईन इनव्हर्सच्या प्रॉब्लेममध्ये. तुम्हाला प्रॉब्लेम असा असते साईन इनव्हर्स ऑफ ओके मग एक्सच्या जागा आपण साईन θ ठेवतो साईन 3 θचा फॉर्म्युला तयार होते पण आता इथे एक्सच्या जागेवर काय x/2 म्हणजे पुट करणार x/2 पण पुढं व्यवस्थित पहा पुढं 4 नाही. ओके आणि इथं क्यूब आलं पाहिजे. ओके इट इज क्यूब आलं पाहिजे आणि इथं 4. मग आता समजा आपल्याला 4 पाहिजेच तर 4नं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा झालं का पहा इट इज 4नं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं म्हणजेच आपल्याजवळ टर्म कोणती आली साईन इनव्हर्स ऑफ 3 इंटू x/2 मायनस 4 इंटू x/2 क्यूब म्हणजे या फॉर्ममध्येच आलेले फक्त एक्सच्या जागेवर काय x/2 म्हणजेच पुट x/2 इज इक्वल टू पुट इट इज x/2 इज इक्वल टू tan θ सॉरी आता इथं tan θ नाही इथं कोणता फॉर्म्युला आहे साईन 3 θचा तयार व्हायला 3 साईन θ मायनस 4 साईन क्यूब θ इट इज साईन θ देअरफॉर θ इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ x/2 कॅल्क्युलेशन केअरफुली पहा म्हणजेच y काय येईल साईन इनव्हर्स ऑफ 3 x/2 म्हणजे काय साईन θ मायनस 4 साईन क्यूब θ म्हणजेच साईन इनव्हर्स ऑफ साईन 3 θ कॅल्क्युलेशन केअरफुली पहा साईन इनव्हर्स ऑफ साईन 3 θ म्हणजेच 3 θ आणि हे काय y इज इक्वल टू काय येणार मग 3 साईन इनव्हर्स ऑफ x/2 θ म्हणजेच काय साईन इनव्हर्स ऑफ x/2. ओके नाव आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह करू. ओके हे इरेज करून टाकतो. Here differentiate with respect to x dy/dx is equal to 3 as it is. डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं साईन इनव्हर्स ऑफ x/2 साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर पण इथे x नाही एक्सच्या जागेवर काय x/2 आहे आणि इंटू मग या x/2चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1/2. हा झाला तुमचा साईन इनव्हर्स x/2चा डेरिव्हेटिव्ह 3 ॲज इट इज साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता याच्यानुसार फक्त कॅल्क्युलेशन इट इज 3 ॲज इट इज 1 अपॉन आता हे कॅल्क्युलेशन काय होते इट इज x²/4 होते म्हणजेच 4 मायनस x स्क्वेअर अपॉन 4 इंटू 1/2. ओके अँड नाव हे 4 अपॉनमध्ये 2 येणार ते 2 वर नेऊ 3 इंटू 2 अपॉन अंडर रूट 4 मायनस x स्क्वेअर इंटू 1/2. फर्स्ट अँड लास्ट टर्म ॲज इट इज आहे फक्त या टर्मला काय केले अपॉनमध्ये 2 येते या 2ला वर नेलं नाव 2 गेट कॅन्सल लास्ट आन्सर येते 3 अपॉन अंडर रूट 4 मायनस x स्क्वेअर 2 कॅन्सल 3 अपॉन अंडर रूट 4 मायनस x स्क्वेअर तर 3 अपॉन अंडर रूट 4 मायनस x स्क्वेअर हे झालं तुमचं ऑप्शन बी. ना नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ओके हिअर आता नेक्स्ट क्वेश्चन परत सबस्टिट्यूशनचाच आहे टॅन इनव्हर्स ऑफ या फॉर्ममध्ये दिले. ओके केअरफुली पाहता काय दिलेले इफ फॉर x बिलॉंग्स टू 0,1/4 द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन. आता आपल्याजवळ फंक्शन कोणतं दिलेले y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ
आता हे टॅन इनवर्स आहे, म्हणजे मधल्या एक्सप्रेशनला आपल्याला टॅनच्या फॉर्ममध्ये लिहायचे 6x √ x अपॉन 1 - 9x³. ओके. आता हिअर टॅनचे दोनच फॉर्म्युले आहेत, एक टॅन 2 थीटा आणि एक टॅन 3 थीटा. टॅन 2 थीटा काय, 2 टॅन थीटा अपॉन 1 - टॅन स्क्वेअर थीटा, आणि टॅन 3 थीटा एक, पण आपल्याला इथं टॅन 2 थीटाच्याच फॉर्म्युल्यामध्ये बसते. ओके. 2 टॅन थीटा अपॉन 1 - टॅन स्क्वेअर थीटा. ओके. मग आता इथं 2 टॅन थीटा लिहायचं आहे ना, 2 टॅन थीटा आणि अपॉनमध्ये स्क्वेअर आलं पाहिजे, पण इथं क्यूब आहे. ॲडजस्टमेंट व्यवस्थित व्हा, इथं याला ॲडजस्ट कसं करायला, एक तर वर आलं पाहिजे 2, म्हणजे हे काय होते, इट इज 6ला लिहिणार 2 × 3 आणि इंटू हे जे दिसायले x √ x, याला लिहू x⁴ 3/2. हे व्यवस्थित पहा, x × √x ला काय लिहिलं, x⁴ 3/2. अँड नाव हे जे क्यूब आहे, या क्यूबला लिहू इट इज 9 × x⁴ 3/2चा स्क्वेअर. ओके. पॉवर ऑफ पॉवर असं की दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, हे 2 2 कॅन्सल, इथं क्यूब राहते. x³ फक्त असं लिहिले, x⁴ 3/2 आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजे हे x³ आहे. ओके. नाव म्हणजे हीच टर्म कशी लिहिणार आपण, टॅन इनवर्स ऑफ हिअर 2 × 3x⁴ 3/2 अपॉन 1 - 3x⁴ 3/2 स्क्वेअर. 9ला सुद्धा या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिले. ओके. आणि नाव हिअर 2 टॅन थीटा अपॉन 1 - टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजे आपल्याला पुट काय करायचे, 3 × x⁴ 3/2 याला ठेवायचे टॅन थीटा, म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा होते, टॅन 2 थीटाचा. मग टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थीटा, प्रॉपर्टी ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नाव हिअर पुट इट इज 3x⁴ 3/2 इज इक्वल टू टॅन थीटा. ओके. लगेच थीटाची किंमत लिहू, थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3x⁴ 3/2. नाव आता y काय येईल, टॅन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थीटा अपॉन 1 + टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजेच टॅन इनव्हर्स ऑफ, सॉरी इट इज मायनस, हे काय, इट इज मायनस टॅन 2 थीटा. ओके. म्हणजेच 2 थीटा, म्हणजे y इज इक्वल टू काय आले, 2 × टॅन इनव्हर्स ऑफ 3x⁴ 3/2. ओके. हे फक्त झालं y. आता आपल्याला याचा काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह. ओके. हिअर याच्या खाली लिहितो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वायचा डेरिव्हेटिव्ह काय, dy/dx इज इक्वल टू 2 ॲज इट इज. टॅन इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन 1 + 3x⁴ 3/2 स्क्वेअर. टॅन इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 + x². पण इथं काय, एक्सच्या जागेवर 3x⁴ 3/2 आहे, म्हणजेच याचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा, आणि डेरिव्हेटिव्ह काय, 3 ॲज इट इज इंटू 3/2 आणि x⁴ 3/2 - 1. 3/2 - 1 म्हणजेच काय होते, ती 1/2. ओके. हे काय लिहिले, त्याचा डेरिव्हेटिव्ह 3x⁴ 3/2चा डेरिव्हेटिव्ह. आता सगळ्याचं कॅल्क्युलेशन हिअर 3 3 इट इज 9 होईल. ओके. कॅल्क्युलेशन एक एक, हे 2 आणि हे 2 तर कॅन्सल होते, म्हणजेच काय होते 9 √x. हे काय, हे 3 × 3 9, हे 2 आणि हे 2 कॅन्सल, वर राहिलं फक्त √x आणि अपॉनमध्ये काय येते 1 + 9x³, 9 स्क्वेअर केला आणि x⁴ 3/2 याचा स्क्वेअर केला की 9x³. हे झालं तुमचं dy/dx. ओके. पण आता ॲन्सरमध्ये काय दिले, केअरफुली पहा. ॲन्सरमध्ये हे दिलेले √x × g(x), म्हणजेच काय, याचा डेरिव्हेटिव्ह काय दिलेला आहे, √x × g(x), म्हणजेच √x
आणि अंडररूट एक्सच्या मल्टिपलमध्ये जी काही टर्म आहे ते तुमचा जी ऑफ एक्स आणि ते आपलं ॲन्सर आहे. ओके, हे डेरिव्हेटिव्ह झाला. मग यालाच काय लिहिता येते आता, अंडररूट बाजूला घेतो आणि इट इज 9/1 + 9x² आणि आपला ॲन्सर सॉरी इट इज x³. ओके, आणि आपला ॲन्सर काय दिलेलं आहे, √x इंटू जी ऑफ एक्स हा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जी ऑफ एक्स हे जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्स कोणतं आहे, हे √9/1 + 9x³. 9/1 + 9x³ हे झालं तुमचं डी. ओके, पूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित पहा. हे टॅन इनवर्स आहे, म्हणजे याला टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करायचं तर टॅन 2θ किंवा टॅन 3θ येईल. इथं 2θ आले, एक्झाममध्ये एखाद्या वेळेस पुन्हा टॅन 3θ येईल. 3θच्या नुसार तुमचं सबस्टिट्यूशन येईल, त्याच्यानुसार हे कॅल्क्युलेशन लिहिलं, लास्टला डेरिव्हेटिव्ह काढला. ओके, नाव आता एक लास्ट क्वेश्चन व्यवस्थित पाहता. आता हे काय, ओके, ओनली इनव्हर्स फंक्शन आहे. ओके, याच्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही, काही नाही. एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे तुम्हाला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² - x अपॉन x² + 2x. ओके, एफ ऑफ एक्स आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनव्हर्स ऑफ एक्स ॲट x इज इक्वल टू 2 काढायचे. आता हे जे फंक्शन दिले हे विनाकारण असं दिले कन्फ्यूज करण्यासाठी. या सगळ्या याच्यातून एक्स कॉमन काढता येते आपल्याला. एक्स कॉमन काढून कॅन्सल केलं तर आपल्याजवळ काय राहते, x - 1 अपॉन x + 2. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x - 1 अपॉन x + 2 म्हणजे सिम्पल फंक्शन, तेच फंक्शन आहे फक्त असं. मग आपण याला आपल्याला याचं इनव्हर्स फंक्शन काढायचे तर हिअर लेट या एफ ऑफ एक्सला कन्सिडर करू y. इट इज x - 1 अपॉन x + 2. ओके, हे y इक्वल टू फंक्शन आहे. आपल्याला याचं इनव्हर्स फंक्शन काढायचं म्हणजे याला x इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहायचे. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे, x इक्वल टू. मग याचं कॅल्क्युलेशन करू. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते, xy + y सॉरी इट इज 2y इज इक्वल टू x - 1. आपल्याला काय गिव्हन फंक्शन y इक्वल टूच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, आता आपल्याला लिहायचे x इक्वल टूच्या फॉर्ममध्ये. मग x एका साईडला घ्या, देअरफॉर xy - x इकडे घेतलं आणि इट इज हे 2y इकडे जाईल, -1 - 2y. ओके, म्हणजेच x काय येते, y - 1 इज इक्वल टू -1 - 2y. देन x इज इक्वल टू -1 - 2y अपॉन y - 1. याच्यात जास्तच मायनस दिसायलेत, याला असं लिहू, x इज इक्वल टू इट इज मायनसनं मल्टिप्लाय केलं तर 1 + 2y आणि अपॉन याला लिहिता येते 1 - y. काय केलं, दोन्हीलाही मायनसनं मल्टिप्लाय केलं. आता हे झालं तुमचं नवीन फंक्शन. ओके, हे y इट इज एफ ऑफ एक्स. मग x काय असणार तुमचं, एफ इनव्हर्स. मग याच फंक्शनला आपण एफ इनव्हर्सच्या फॉर्ममध्ये लिहू, एफ इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, हे एफ इनव्हर्स आहे. मग याला एक्स व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये लिहिलो म्हणजे तुमचं इनव्हर्स फंक्शन काय होणार, 1 + 2x. ओके, एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलो अपॉन 1 - 2x. हिअर तुमचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय, तर एफ इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू इट इज एक्स 1 + 2y अपॉन 1 - y. यालाच फक्त एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिले, एक्स इक्वल टू 1 + 2y अपॉन 1 - 2y. त्याला एफ इनव्हर्स ऑफ एक्स फंक्शन एक्सच्या फॉर्ममध्ये. आता हे झालं तुमचं फक्त एफ इनव्हर्स, पण आपल्याला विचारलं याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनव्हर्स ऑफ एक्स. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युल्याने काढणार, u/v. ओके, हिअर आता u/v नुसार डेरिव्हेटिव्ह काढते वेळेस काय, 1 - x इट इज v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u दॅट इज 1 + 2x मायनस 1 + 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 - x अपॉन इट इज 1 - x होल स्क्वेअर. झाले. आता फक्त स्ट्रेट याचं कॅल्क्युलेशन. हे झालं तुमचा डेरिव्हेटिव्ह. हे काय 1 - x इट इज 2, 1 + 2xचा डेरिव्हेटिव्ह 2. त्याच्यानंतर मायनस 1 + 2x ॲज इट इज आणि 1 - xचा डेरिव्हेटिव्ह काय -1 होल टू द अपॉन 1 - x होल स्क्वेअर. नाव आता हे काय 2x इट इज 2 - 2x 2 मल्टिप्लाय केलं, हे -1 हे मायनस प्लस म्हणजेच काय +1 + 2x अपॉन 1 - x होल स्क्वेअर.
ओके, म्हणजेच तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनव्हर्स ऑफ यक्स काय येईल, 2x कॅन्सल, इट इज 3 अपॉन 1 मायनस यक्स होल स्क्वेअर. ओके, पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुठे विचारला आहे, ॲट एक्स इज इक्वल टू 2. ओके, देन लगेच लिहितो ॲट एक्स इज इक्वल टू 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनव्हर्स ऑफ 2, एक्सच्या जागा 2 ठेवायचे, इट इज 3 अपॉन 1 मायनस एक्स इज इक्वल टू होल स्क्वेअर. म्हणजेच हे -1 स्क्वेअर एक्स 1 मायनस 2 -1 स्क्वेअर 1, इट इज 3. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, इट इज 3. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. आता याच्यात आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन नव्हतं, फक्त एक फंक्शन आहे, या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन काढायचं. याला वाय कन्सिडर केलं, हे ओरिजिनल फंक्शन. ओके, वायच्या फॉर्ममध्ये वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर याला एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय लिहिलं, हे झालं तुमचं इन्व्हर्स फंक्शन. मग या फंक्शनलाच फक्त आपण एक नोटेशन घेतलं, एफ इन्व्हर्स ऑफ एक्स, म्हणजेच या वायच्या जागावर एक्स लिहिलं, व्हेरिएबल चेंज केले फक्त, आणि देन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, हा झाला डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्हमध्ये काय केलं, एक्सच्या जागावर 2 पुट केलं, एक्सच्या जागावर 2 पुट केल्यानंतर कॅल्क्युलेशन, हे आलं तुमचं आन्सर. ओके, प्रत्येक प्रॉब्लेम केअरफुली पहा. आज आपण फक्त इन्व्हर्स फंक्शनचेच पाहिलेत प्रॉब्लेम. ओके, बाकीचे केअरफुली पहा.